2025 मधील एक्सेलच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स ज्या आपल्याला माहित असणे गरजेचे आहे, कारण तुम्ही दैनंदिन जीवनात, दैनंदिन कामात एक्सेलचा वापर करत आहात. यातील काही टिप्स काही लोकांना माहित असतील, परंतु सर्व टिप्स सर्वांना माहित व्हाव्यात आणि त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून हा खटाटोप. पहा, एक्सेलमध्ये काम करणे बहुतेक सर्वांनाच येते. साधारण कॉपी पेस्ट, बोल्ड, इटालिक, फॉर्म्युलाज असे सर्व. परंतु एक्सेलमध्ये डाटाशी कसे खेळले जाते किंवा वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करून डाटा बरोबर कसे काम करायचे हे आपण आज शिकणार आहोत, जेणेकरून आपण काम करत असताना वेळेची बचत करू शकू. त्यासाठी हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे, कारण यामध्ये शेवटची 2 ट्रिक्स आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. नमस्कार, मी आहे बाबूजी बुरुक. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. इथे हे एक्सेल शीट ओपन केलेले आहे पहा, आणि इथे एक टेबल मांडलेला आहे. यामध्ये काय आहे, सेलर नेम, सिटी, आयटेम्स आणि सेल किती झाला आहे ते दाखवलेलं आहे. आता या डाटामधील समजा तुम्हाला सुरुवातीची काही नावं डिलीट करायची आहेत. तुम्ही म्हणाल हे तर खूप सोपं आहे. हे आयटेम्स सिलेक्ट करा, डिलीट बटन प्रेस करा, डिलीट होतील. किंवा माऊसचे राईट क्लिक करा आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक करा, त्याने हे डिलीट होतील. यापैकी तुम्ही काहीही करू शकणार नाहीत, कारण तुम्हाला इथे एक ॲड घातलेली आहे. अट अशी आहे, डिलीट कीचा, कटचा, क्लिअर ऑलचा, राईट क्लिकने डिलीट करायचा, यापैकी कुठलाही ऑप्शन वापरायचं नाही. म्हणजेच आपल्याला कुठल्याही कीचा वापर करायचा नाही, तरीही डाटा डिलीट करायचा आहे. मग हे कसे करणार, कसे करायचे हेच आता आपण पाहणार आहोत. तर पहा, आता आपण ही 4ही नावं नेहमीसारखे सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ही चौकट दिसते पहा, डार्क झालेली, आणि यातल्या फक्त शेवटच्या सेलमधील उजव्या कोपऱ्यात इथे एक टिंब दिसतोय पहा, एक डॉट दिसते, आणि त्या डॉटवर कर्सर नेला तर इथे प्लस साइन येते. आणि असं हे प्लस साइन आल्यावर इथे लेफ्ट क्लिक प्रेस करून ठेवा. लेफ्ट क्लिक प्रेस करून ठेवल्यानंतर तुम्ही जसं सिलेक्शनला वरून खाली आला तसं आता डिलीट करायला खालून वर जायचे. हे पहा, असं वरती वरती जायचे तुम्हाला, आणि कर्सर सोडून दिला. पहा, आपला डाटा डिलीट झालेला आहे. मी अनडू करतो, डाटा परत आलेला आहे. आपण परत एकदा पाहूया. आता आपण पूर्ण असं सिलेक्ट करूया, पूर्ण इथून असं सिलेक्ट करूया. 4, 5, 6 ओळी घेऊया. पुन्हा इथे आपल्याला शेवटचा सेल जो आहे त्याच्या राईट साईडला डॉट दिसतोय, त्याच्यावर कर्सर आणल्यानंतर प्लस साइन दिसलं. लेफ्ट क्लिकने हे प्रेस करून ठेवा, आणि जसं आपण सिलेक्ट केलं होतं तसंच परत मागे जा. डाटा डिलीट झालेला आहे. असा आपण डाटा डिलीट करू शकतो, रेग्युलर नेहमीचं कुठले ऑप्शन न वापरता. आता आपण दुसरं ऑप्शन पाहणार आहोत. ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला या टेबल मधला काही डाटा असा दुसरीकडे मूव्ह करायचा आहे, दुसरीकडे नेऊन ठेवायचा आहे. तर तो कसा करणार, त्याच्यासाठी नेहमीचेच आपले ऑप्शन्स, पहिलं सिलेक्ट करा, कॉपी करून दुसरीकडे मांडा, किंवा कट करून दुसरीकडे न्या. परंतु इथे सुद्धा एक अट आहे, तुम्हाला हा डाटा मूव्ह तर करायचा आहे, दुसरीकडे तर न्यायचा आहे, परंतु कट पेस्ट, कॉपी पेस्टचा वापर करायचा नाही. मग काय करणार, कट पेस्ट, कॉपी पेस्टचा वापर न करता आपल्याला हा डाटा मूव्ह करायचा आहे. आता आपण इथे पाहत आहोत, पहा, ही चौकट सिलेक्ट केलेल्या डाटाची ही चौकट दिसत आहे, आणि चौकटीवर जसा कर्सर आणाल तसा चारही बाजूने तुम्हाला बाण असलेला दिसते. पहा, हे पहा, चारही बाजूने बाण असलेला दिसते. आणि हेच कुठल्याही कोपऱ्यावर जिथे आपल्याला हे करायचं असेल तिथे कुठेही ठेवा कर्सर, आणि हे 4 बाण दिसल्यानंतर लेफ्ट क्लिक प्रेस करून ठेवा, आणि तशीच प्रेस करून ठेवून जिथे आपल्याला हा डाटा न्यायचा आहे तिथपर्यंत जा. हे पहा, आता इथे आपल्याला हा डाटा इथे आणायचा आहे, म्हणून मी इथे आणून
कर्सरची लेफ्ट क्लिक सोडून दिली, हा डाटा इथे आला पहा, इथला गायब झाला आणि इथे आलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा हीच ट्रिक पाहणार आहोत. डाटा सिलेक्ट केला, इथून सिलेक्ट करूया, इथून डाटा सिलेक्ट केला, मोठ्या प्रमाणात डाटा सिलेक्ट केला आणि परत आपण कुठेही आणा, कर्सर इथे आणला, आता मी इथून डाटा खाली आणला आणि कर्सर सोडून दिला, तर हा डाटा पहा आपला इकडे आलेला आहे, इकडचा डाटा जाऊन इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट न करता आपण डाटा मूळ ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. आता आपण तिसरी ट्रिक पाहणार आहोत. ही महत्त्वपूर्ण ट्रिक आहे आणि आता मार्केटमध्ये ज्याची जास्त चर्चा आहे अशा ऑप्शनचा आपण इथे वापर करणार आहोत. पहा, अनेकदा तुम्ही लोकांना असं सांगत असता की व्हिडिओ अपलोड केल्यावर प्रॅक्टिस फाईल पण त्याच्याबरोबर अटॅच करत जा, जेणेकरून आम्हाला त्या प्रॅक्टिस फाईलचा उपयोग करून प्रॅक्टिस करता येईल. अशी प्रॅक्टिस फाईल बऱ्याच वेळा ठेवली जाते, परंतु काही वेळाला राहून जातात. परंतु मी इथे असं सांगू इच्छितो की प्रॅक्टिस फाईल तुम्ही स्वतः बनवू शकता. तर त्यासाठी तुम्ही काय कराल, प्रॅक्टिस साठी जो डाटा तयार करायचा आहे तो काही सेकंदात रँडमली तुम्ही बनवू शकता. प्रॅक्टिस साठी जो डाटा तुम्हाला पाहिजे तो काही सेकंदात तुम्ही रँडमली बनवू शकता. कसं ते आता पाहूया. एक नवीन शीट ओपन करूया. त्यासाठी एक नवीन शीट ओपन केलं. आता इथे आपण हेडिंग देऊन ठेवूया, नेम दिलं. आपल्याला इथे एक सेल्स डाटा तयार करायचा आहे. पहिल्यांदा इथे नेम देऊया, नेम दिलं. पुढच्या कॉलम मध्ये महिने द्यायचे आहेत. आपल्याला 12 महिने घ्यायचे, पण 12 महिने असे टाईप करत बसणार नाहीये. आता हे 2 महिने लिहिल्यानंतर आपण इकडे पुढे ड्रॅग करूया, अजून एक राहिला. असे 12 महिने आले आपले. हे आल्यानंतर आपण इथून अल्फाबेट वरून सिलेक्ट करा पहिल्यांदा आणि रिसाइज करायचे म्हणून आपण क्लिक करूया. हे छोटे छोटे झाले पहा, हा डाटा छोटा झाला. इथे नेमला आपल्याला थोडी जास्त जागा लागणार आहे, नेमला जागा ठेवूया आपण. तर हे छोटे छोटे असे कॉलम झालेले आहेत पहा. आणि आता आपल्याला इथे नेम आणायचंय. हे नेम आणण्यासाठी आपल्याला इथे टाईप करावं लागेल प्रत्येक नाव. इथे जेवढे लिस्ट आपल्याला क्रिएट करायचे तेवढे नावं द्यावी लागतील इथे. तर अशी नावं काय आता आपण लिहिणार नाहीयेत. मग त्याऐवजी काय करणार, आपण एक ब्राउझर ओपन करूया. हा ब्राउझर ओपन झालेला आहे आणि इथे ChatGPT आपण टाईप करूया आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे हे ChatGPTचं पहिलाच ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पहा इंट्रोड्युसिंग ChatGPT असं आलेलं आहे. इथे लॉग इन करायला सांगितले जाते. लॉग इन करायचं नसलं तरी चालेल. आणि आता आपण इथे आलेल व्हॉट कॅन आय हेल्प विथ. इथे तुम्हाला तुमचा प्रॉम्प्ट लिहायचा आहे, तुम्हाला जे काय पाहिजे ते लिहायचं. तर आता आपल्याला नावं पाहिजेत फक्त, ती आपण ChatGPT कडनं मिळवणार आहोत. मग इथे आपण लिहूया गिव्ह मी 10 इंडियन नेम्स ऑफ मेल अँड फिमेल. बस एवढे लिहिलं तरी पुरेसे. आणि आता इथे क्लिक करा. आपला प्रॉम्प्ट तिकडे पोहोचलेला आहे. आपण 10 नावं मागितली होती मेल फिमेल अशी, परंतु इथे त्याने मेलची 10 दिलेली आहे आणि फिमेलची 10 दिलेली आहे. ठीक आहे, आपण इथे काही मेलची नावं घेऊया. हे कॉपी केलं, आपण इकडे गेलो, पेस्ट केलं आणि तेही 2 भाषेत दिलेले आहेत आपल्याला, इंग्लिश आणि मराठीमध्ये. पुन्हा काही फिमेलची नावं घेतली, आपण कॉपी केले आणि इकडे आपण पेस्ट करून टाकले. झाले, आपले नावं लिहून झालेले. आता मुद्दा राहिला इथे शेल्सचा डाटा मांडायचा आहे. अरवचा कोणत्या महिन्यात किती शेल झाला असं प्रत्येकाचं आपल्याला इथे मांडायचं आहे. तर ते मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक सेलमध्ये टाईप करत बसायची गरज नाहीये. तर इथे आपण एक फॉर्म्युला मांडणार आहोत. इक्वल टू रँड बिटवीन हा फॉर्म्युला मांडला. आणि आता इथे आपल्याला विचारलं जाते बॉटम आणि टॉप, म्हणजे बॉटमला किती संख्या घ्यायची आहे तुम्हाला आणि टॉपला किती घ्यायचे असं इथे विचारलं जाते. तर आता आपण इथे बॉटमला 500 घेऊया,
कॉमा दिला आणि आता टॉपला घ्यायची, टॉपला घेऊया 2500 आणि ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर हा इथे डाटा आलेला आहे. आता हा इथे डाटा जो एक सेलमध्ये आलेला आहे तो आपण ड्रॅग करून सर्व सेलमध्ये घेणार आहोत. तर तो कसा, हे पहा, हे ड्रॅग केला, या सर्व सेलमध्ये डाटा आलेला आहे. हाच डाटा आपण सगळ्या नावांच्या समोर आणायचा आहे आपल्याला आणि इथे आपल्याला सेल रिसाइज करायचे आहेत सगळे. तर अशा प्रकारे हा डाटा आला. परंतु या डाटामध्ये एक अडचण आहे. काय अडचण आहे? समजा मी ह्या सिलेक्ट केला आणि इथे बदलली, फिगर बदलली, तर इकडे सगळे फिगर बदलल्या जातात. प्रत्येक सेलमध्ये फिगर बदलल्या जातात. तर हे असं होऊ नये म्हणून आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व सिलेक्ट करावं लागेल. हे आपण आता सिलेक्ट केलं, पहा. सिलेक्ट केल्यानंतर इथे कॉपी करा. कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर आपल्याला पेस्ट करायचे. हे कॉपी झालेलं दिसते, पहा, ही चौकट दिसते. पेस्ट करायचे, पण आपल्याला पेस्ट हे स्पेशल पेस्ट करायचे. आता आपण पेस्टसाठी ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया आणि पेस्ट स्पेशल हे ऑप्शन वापरूया. ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो डायलॉग बॉक्स आलेला आहे त्याच्यात आपल्याला इथे व्हॅल्यूजवर टिक करायचे. व्हॅल्यूजवर टिक केली आणि ओके केलं. आपला डाटा जिथे आहे तिथेच आपण पेस्ट केला. आता मात्र याच्यात बदल होणार नाहीत. इथे 300 केलं तर हे फक्त 300 आपलं बदललं, बाकीचे सेल बदलणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण डाटा तयार केला. आता आपल्याला हे उदाहरणादाखल दाखवायचं होतं म्हणून काही वेळ लागला, परंतु ॲक्च्युअल तुम्ही करत असताना फार काही सेकंदात तुमचा हा डाटा तयार होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिससाठी जी फाईल तयार करायची आहे त्यामध्ये असा रॅन्डम डाटा तुम्ही तयार करू शकता. आपण पुढची टिप्स आहे ती पाहूया आता पुढे. इथे दिसत असलेल्या डाटामध्ये फक्त 13 लोकांचा डाटा आहे, पहा. परंतु बॉसने आपल्याला एक मोठी लिस्ट दिली आहे आणि यातून तुम्हाला डाटा इन्सर्ट करायचा आहे. आता हे इन्सर्ट करणे म्हणजे मोठे काम आले आपल्याला, कारण बॉसने दिलेला डाटा हा जवळजवळ 90 ते 100 नावांचा आहे आणि त्यात हे सर्व 4 कॉलम भरायचे आहेत. आणि मग असा डाटा भरण्यासाठी, डाटा एंट्री करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक सोपा मार्ग अवलंबला पाहिजे जेणेकरून आपण पटपट डाटा एंट्री करू शकू. नॉर्मली आपण काय करू की इथे प्रत्येक एक नाव ऍड करत येऊ. नमन, पुणे, मॉनिटर आणि 200 असं प्रत्येक एक लाईन आपण ऍड करत जाऊ. ही झाली आपली नॉर्मल पद्धत. परंतु ही एक लाईन ऍड करण्यासाठी आपल्याला 100 अशा लाईन्स टाईप करत ऍड करायला लागते. मग त्यासाठी एखादा फॉर्म आपल्याला मिळाला तर त्या फॉर्म मध्ये डाटा एंट्री आपण करू शकू आणि ती पटपट करू शकू. म्हणूनच हे आपण आता पाहणार आहोत. एक्सेल मध्ये फॉर्मच्या मदतीने डाटा एंट्री कशी करायची हेच आपण पाहणार आहोत. चला आता आपण पुढे जाऊया. एक तिसरं शीट ओपन करतोय आणि परत पहिल्या शीटवरचे फक्त आपल्याला हे हेडिंग्स घ्यायचे आहेत. ही हेडिंग्स घेतली, कॉपी केली आणि ह्या तिसऱ्या शीटमध्ये आपण पेस्ट केली. तर अशा प्रकारे आपण ह्या शीटमध्ये आता हे हेडिंग्स पेस्ट केलेली आहेत. आता आपल्याला डाटा एंट्री करण्यासाठी फॉर्म कसा आणायचा ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा सर्वात वरती इकडे डाव्या कोपऱ्यात क्विक टूल बार आहे. ह्या क्विक टूल मध्ये इथे ड्रॉप डाऊन वर क्लिक करायचे. आपल्याला क्विक टूल ड्रॉप डाऊन वर क्लिक करूया. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतात. त्याच्यातील खालून शेवटून 2 नंबर जे आहे मोर कमांड्स त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. असं केल्याने एक विंडो आपल्याला आली आहे आणि यामध्ये आपण क्विक ॲक्सेस टूल बार सिलेक्ट आहे आपला इथे. आणि आता ह्या पुढच्या विंडोमध्ये आपण इथे पॉप्युलर कमांड्स असे दिसते. इथे ड्रॉप डाऊन वर क्लिक करा आणि ऑल कमांड असं सिलेक्ट करा.
यानंतर ह्या लिस्टमध्ये आपल्याला फॉर्म शोधायचा आहे. हे अल्फाबेटिक आहे. आपल्याला फॉर्म शोधायचा आहे. फॉर्म, इथे फॉर्म आलं पहा, हा फॉर्म आला आणि हा फॉर्म आपल्याला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर तो फॉर्म इथे दिसेल आणि ओके केलं. ओके केल्यानंतर आपल्याला इथे हा फॉर्म दिसायला लागला. परंतु याऐवजी आपण अजून दुसरी मेथड, दुसरी पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी हे आपण परत डिलीट करूया. रिमूव्ह फ्रॉम क्विक ॲक्सेस टूलबार याच्यावर क्लिक केलं, हे रिमूव्ह झालं. परत आपण ड्रॉप डाऊनवर गेलो, मोर कमांड्सवर क्लिक केलं आणि आता आपण क्विक ॲक्सेस टूलबार ऐवजी कस्टमाइज रिबन हे ऑप्शन वापरणार आहोत. इथे परत ऑल कमांड्सवर क्लिक करणार आहे. ऑल कमांड्स इथे आल्यानंतर आपण पुन्हा फॉर्म शोधणार आहोत. फॉर्म आला, याच्यावर हा सिलेक्ट करा. इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे न्यू टॅब वापरायचा आहे. इथे पहा, इथे न्यू टॅब आहे ना, तो वापरायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. न्यू टॅब आला आणि आता आपण हा फॉर्म ऍड करणार आहे त्या न्यू टॅबमध्ये. न्यू टॅबमध्ये फॉर्म ऍड झाला, इथे पहा दिसतोय. आणि आता ओके करा. ओके केलं. ओके केल्यानंतर आपले जे इथे ऑप्शन्स आहेत, हे टॅब्स आहेत, ह्या टॅब्स मध्ये हा न्यू टॅब ऍड झालाय पहा होमच्या नंतर. तर आता आपण आपल्या शीटकडे वळूया. हे आपले शीट आहे आणि आता आपल्याला डाटा एंट्रीसाठी फॉर्म आणायचा आहे. तर ह्या न्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म दिसेल आणि हा फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. परंतु हा फॉर्म घेण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा हे हेडिंग सिलेक्ट करायचे आहेत पहा. हे हेडिंग सिलेक्ट केले, न्यू टॅबवर क्लिक केलं, इथे फॉर्म दिसायला लागला. फॉर्मवर क्लिक करूया. ओके केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म दिसायला लागला आणि ह्या फॉर्मचे विशेष म्हणजे पहा, आपल्या ह्या शीटमध्ये जे हेडिंग आहेत ते सर्व हेडिंग इथे आलेले. आता आपल्याकडे इथे 4च आहेत. इथे अजून हेडिंग असते ते सर्व हेडिंग इथे आले असते. तर आपल्याला हे हेडिंग दिले, तिथे डाटा एंट्री करायची आहे. इकडे पुढे पहा, न्यू, डिलीट, रिस्टोर, फाइंड प्रिव्हियस, फाइंड नेक्स्ट, क्रायटेरिया, क्लोज असे ऑप्शन्स आहेत. जी नावं आहेत ते आपल्याला त्याचं स्वरूप सांगत आहेत. न्यू म्हणजे डाटा एंट्री करण्यासाठी आहे. फाइंड प्रिव्हियस मागच्या एंट्रीकडे जा वगैरे वगैरे. आता आपण इथे डाटा एंट्री करणार आहोत. त्यासाठी मोना, सिटी, पुणे, ॲटम, माऊस, सेल 230 हे झाल्यानंतर तुम्ही एकतर एंटर बटन दाबू शकता. हे एंटर बटन दाबलं, आपल्या शीटमध्ये हा डाटा ऍड झालेला आहे. किंवा हे झाल्यानंतर पुन्हा न्यू वर क्लिक केल्यावर तुमचा नवीन येईल. पुन्हा दुसरा ऑप्शन आपण दुसरी ओळ मांडूया. नमिता, नंतर सिटी, मुंबई, ॲटम काय पाहिजे आपल्याला, कीबोर्ड आणि सेलच्या ठिकाणी आपण 500 घेणार आहोत. न्यू वर क्लिक केल्यावर ही जे डाटा एंट्री केली होती ती इकडे आपल्या एक्सेल शीट मध्ये आलेली आहे आणि परत नव्याने सज्ज झालेले आहे आपण दुसरी एंट्री करायला. आता आपण टाईप केलंय मनोज नंतर सिटी आली, नाशिक. पुढे जाऊया. ॲटम काय आहे तर ॲटम आहे, कीबोर्डच ठेवूया. कीबोर्ड 400. न्यू. पुढे चौथी एंट्री करूया. कविता, सिटी, सातारा, ॲटम, मॉनिटर, नंतर सेल आला 700 आणि एंटर केलं. तर अशी 4 नावं आपण केली. जे नाव आपण इथे करतोय ती नावं इथे आपल्या शीटमध्ये ऍड होतात. तर अशा प्रकारे आपण ही नावं नवीन आपलं शीट आहे त्याच्यात फॉर्मच्या सहाय्याने ऍड करू शकतो. आता थोडं पुढे जाऊया. समजा इथे आपल्याला डेट ऍड करायची. तर त्यासाठी डेट ऍड केली आपण 2/3/2025 अशी डेट ऍड केली आणि आपल्याला ही डेट सगळीकडे आली पाहिजे. म्हणून जर आपण हे सिलेक्ट करून ड्रॅग केली तर काय होईल पहा, ही तारीख आणि महिना तर आला पण वर्ष मात्र आपले बदलली गेले. पहा, आपल्याला असं नको. हे सर्व हे असं आपल्याला इथे आलं पाहिजे. समजा आपण हीच तारीख ह्या स्टाईल मध्ये केली तर काय होईल,
ड्रॅग करून पाहूया. इथे पाहता ही ह्या स्टाईलमध्ये डेट लिहिली आपण आणि ड्रॅग केली. तर ही स्टाईल काय आहे, तर सुरुवातीला महिना आलेला आहे, मध्ये मात्र डेट आलेली आहे आणि शेवटी इयर आहे. आता हे जेव्हा ड्रॅग केलं तेव्हा आपला महिना कायम राहिला, वर्ष पण कायम राहिलं, पण मधल्या डेट्स मात्र बदलत गेल्या. 3, 4, 5, 6 वगैरे वगैरे अशा बदलत गेल्या. हे पण नकोय आपल्याला. आपल्याला फक्त ही डेटच सगळीकडे आली पाहिजे. आपल्याला एकाच डेटचे सगळी ट्रान्झॅक्शन दिसली पाहिजे. मग यासाठी काय करता येईल पहा. आता ही डेट अशी आहे, ही डेट धरून आपण हे सिलेक्ट करायचे. म्हणजे कॉपी सिलेक्ट केलं, हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+D प्रेस करा. Ctrl+D प्रेस करा. पहा आपली एकच डेट एकाच टाईपमध्ये सर्व ओळींमध्ये सर्व सेल्समध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डेट आणता येऊ शकते. थोडं पुढे जाऊया आता. तर आता आपल्याला हे आयटेम्स जे आहेत, हे आयटेम्स पहा. समजा इथे आयटेम्स नाहीचे आहेत. मी आता हे कॉपी करतो. कॉपी केलं, इथे पेस्ट केलं. अजून एक ठिकाणी मी पेस्ट करून ठेवतो. पेस्ट केलं. 2 ठिकाणी मी पेस्ट करून ठेवलेले आहे. आणि इथे आयटम नाही आहेत असं समजा. आता ते आयटम आपल्याला आणायचे आहे. तर आपण इकडे पाहू शकतो की इथे माऊस आपल्याला ह्या लिस्टमधलेच आपण केलेले माऊस 1, 2, 3 वेळा आलेला आहे. स्पीकर 1, 2, 3 वेळाला आलेले आहे. तर असे रिपीट झालेले आहेत. तर आपल्याला युनिक आयटम्स पाहिजेत. म्हणजे आपल्या ह्या डाटामध्ये किती आयटम्स आहेत, किती प्रकारचे आयटम्स आहेत ते फक्त पाहायचे आपल्याला. आयटम रिपीट नको आहे आपल्याला. म्हणून इथे हे सिलेक्ट केलं आपण. हे सिलेक्ट केल्यानंतर आपण डाटामध्ये आलो. डाटामध्ये आल्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेटवर क्लिक करा. हे आपण सिलेक्ट केलेलं आहे. डाटा टॅबमध्ये गेलो आणि रिमूव्ह डुप्लिकेट इथे हे ऑप्शन वापरायचं. हे ऑप्शन वापरलं. इथे ओके करायचे सरळ. सिलेक्ट ऑल आहे, आयटम्स आहे आणि त्याला ओके करा. इथे म्हटलं जाते की 7 डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड अँड रिमूव्ड. ओके करा. तर आता जे डुप्लिकेट होते ते गेले आणि इथे आयटम्स युनिक राहिलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आयटम आपल्या इथे युनिक आहेत. तर अशी ही लिस्ट आपण करून ठेवली आहे. आता आपल्याला काय करायचंय की इथे आयटम जे आणायचे आहेत आपल्याला, ते आयटम माऊस इथे एकदा लिहिलं, इथे एकदा टाईप केलं, इथे एकदा टाईप केलं, असं अनेक वेळा टाईप करायची गरज पडू नये. समजा इथे 50 किंवा 100 अशा ओळींमध्ये हा डाटा असेल आणि त्यामध्ये माऊस स्पीकर हे अनेक वेळा येत गेलेले आहे. तर असं प्रत्येक वेळी आपल्याला तो टाईप करायची गरज पडू नये म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर ती ट्रिक म्हणजे काय, अशी एखादी लिस्ट मिळाली तर त्या लिस्टमधूनच आपण ते सिलेक्ट करून इथे मांडू शकतो. तर अशी लिस्ट तयार करण्यासाठी आपण परत आता हे सिलेक्ट केलेलं इथे बघा, हा सेल सिलेक्ट केलेला आहे. परत डाटामध्ये डाटा व्हॅलिडेशनला जायचं आहे. इथे डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक केल्यानंतर परत डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक करायचे. खाली जे 3 ऑप्शन दिसतात ना, त्यातील डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक करा. असं केल्यानंतर आपल्याला एक डायलॉग बॉक्स आला. त्यातील पहिले सेटिंग्स हे सिलेक्टेड आहे आणि इथे खाली व्हॅलिडेशन क्रायटेरिया असं जाऊन म्हटले जाते. इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे एनी व्हॅल्यूच्या ठिकाणी ड्रॉप डाऊन दिसते, त्यावर क्लिक करा. इथे आपल्याला अनेक ऑप्शन दिसतात. यातील लिस्ट असा ऑप्शन निवडा. लिस्टवर क्लिक केलं, इथे लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे. आणि आता आपल्याला इथे पुढचं ऑप्शन दिसते सोर्स असं विचारलंय पाहिजे. सोर्स काय आहे, तर आपल्याला काय करायचे, लिस्ट कशाची करायची, तर आपल्याला ह्या आयटम्सची लिस्ट करायची. म्हणून आपण हे सिलेक्ट केले. हे सिलेक्ट केल्यानंतर आपली ही लिस्ट कुठे पहा, जे मध्ये J2 ते J8 हे पहा, J2 ते J8 असे आपले इथं हे सेल सिलेक्ट झालेले आहेत. आणि याच्यावर ओके करा. ओके केलं तर इथे ए ड्रॉप डाऊन आलेलं दिसते.
याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे जे आयटम्स आहेत ते सगळे आयटम इथे दिसणार आहेत. आता आपल्याला जर ही अशी लिस्ट नसतीच तर आपण काय केलं असतं, पुन्हा दाखवतो. डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक केलं, इथे पुन्हा डाटा व्हॅलिडेशनवर क्लिक केलं, इथे लिस्ट आणलीच, लिस्ट आहेतच आपली, आणि मग इथे आपण आपल्याला एक एक नाव लिहावं लागलं असतं. आता इथे 7च आपली नावं आहेत म्हणून ते आपण इथे लिहू शकतो. ती कशी लिहायची, माऊस, माऊस लिहून पूर्ण झाल्यानंतर कॉमा द्या, स्पीकर. अशा प्रकारे आपण ही सगळी लिहिली असते आणि मग आपली लिस्ट तयार झालेली असते. तुर्तात आपण हे सिलेक्ट करून घेणार आहोत आणि ओके केलं. परत आपण इथे आलो. आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे काय घ्यायचं, माऊस घ्यायचं. माऊस घेतला, नंतर इथे काय घ्यायचंय, स्पीकर घ्यायचा. पण इथे कुठे आपल्याला लिस्ट दिसते, इथे जो ड्रॉपडाऊन दिसायला पाहिजे तो दिसत नाहीये आपल्याला. मग परत इथे माऊसवर क्लिक करा आणि आपल्याला हा ड्रॅग करायचा आहे, शेवटपर्यंत ड्रॅग केला. आता सगळीकडे माऊस आला. आता पहा, आता आपण इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्पीकर पाहिजे, इथे काय पाहिजे, माऊस पाहिजे. पुन्हा माऊस इथं आहेच आहे, ते ठेवून द्या. पुढे काय पाहिजे, स्पीकर पाहिजे, परत स्पीकर घ्या. असं करत आपण हे सगळे आपण घेणार आहोत. इथे USB केबल, परत इथे USB केबल घ्या. नंतर इथे हेडफोन घेतला, इथे कीबोर्ड घेतला, लॅपटॉप स्टँड घेतला, माऊस, पुन्हा मॉनिटर घेतला, इथे मॉनिटर घेतला, नंतर स्पीकर आलं, परत स्पीकर, नंतर हेडफोन, परत इथे हेडफोन घेतला आणि इथे माऊस आला. तर अशा प्रकारे आपण टाईप न करता लिस्टच्या आधारे पटपट हे आपण करू शकलो. तर अशा प्रकारे आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्ट क्रिएट करून आपलं काम सोपं करता येतं. म्हणजेच इथे 50-100ची जर आपल्या डाटा असेल, मोठं टेबल असेल, तर इथे आपल्याला तेवढ्या वेळा ते टाईप करायची गरज पडणार नाही. पट आपण ड्रॉपडाऊन लिस्टमधून करू शकतो. मॅक्रोचा वापर आपल्या डाटामध्ये कसा करता येईल हे आता आपण पाहणार आहोत. इथे पहा, एक टेबल आहे, इथे हे टेबल आहे. ह्या टेबलमधील काही डाटा मला नको आहे, तो मी डिलीट करू शकतो. परंतु नको असलेला डाटा आपण एका कंट्रोल की निर्माण करून डिलीट करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला मॅक्रोचा उपयोग करता येऊ शकतो. किंवा डिलीट केलेला डाटा आपल्याला परत हवा असेल तर तो पण आपण मॅक्रोच्या माध्यमातून कंट्रोल की निर्माण करू शकतो. म्हणजे एक तर डाटा डिलीट करायसाठी कंट्रोल की, दुसरं म्हणजे डिलीट केलेला डाटा परत आणण्यासाठी कंट्रोल की, असं आपण करू शकतो. चला तर पाहूया. त्यासाठी आपल्याला व्ह्यू मेनूमध्ये जायचंय. पहा, आपल्या हा व्ह्यू टॅब आहे ना, इथे जायचंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेवटी मॅक्रो दिसतंय. पहा, ह्या मॅक्रोवर क्लिक करा आणि इथे रेकॉर्ड मॅक्रो आहे. तर आपल्याला आपल्या ज्या काही ऍक्शन आपण करणार आहोत त्या ऍक्शन्स मॅक्रो कॅप्चर करणार आणि नंतर आपण ते कंट्रोल कीने ऍक्शन करू शकतो. तर पहा, आता आपण रेकॉर्ड मॅक्रोवर क्लिक करूया. एक डायलॉग बॉक्स आला. इथं मॅक्रो 1 असं आलेलं आहे आणि शॉर्टकट की द्यायची आपल्याला. तर इथे पहिल्यांदा कंट्रोल आहे प्लस अजून दुसरी की कोणती द्यायची ते ठरवायचे. तर मी इथे कंट्रोल क्यू देतो आणि ओके करतो. ओके केलं. असं केल्यावर इथे आता पहा, मॅक्रो ऑन झालेला आहे. इथे स्टॉप रेकॉर्डिंग असं आलेलं आहे. आता आपण इथून काही डाटा डिलीट करणार आहोत. एवढा डाटा डिलीट केला. हे पहा, डिलीट केला डाटा. आणि आता परत आपण मॅक्रो क्लिक केलं आणि स्टॉप रेकॉर्डिंग केलं. हा एक मॅक्रो झाला आपला, जो आपल्याला डाटा डिलीट करायचा आहे तो डाटा डिलीट केला. परंतु तोच डाटा आपल्याला अजून दुसरीकडनं आणायचा आहे आणि तोच डाटा, कारण इथे आपण डिलीट करण्यासाठी मॅक्रो क्रिएट केलेला आहे, त्याच्यासाठी कंट्रोल प्लस क्यू अशी की निर्माण केलेली आहे. आपण परत मॅक्रोला जाणार आहोत आणि रेकॉर्ड मॅक्रोवर क्लिक करणार आहोत.
आता रेकॉर्ड मॅक्रोवर क्लिक केल्यानंतर इथे मॅक्रो 3 असं नाव आलेलं आहे आणि आपण इथं Ctrl+M अशी की वापरायची. तर याच्यासाठी Ctrl+Shift+M अशी की वापरणार आहोत आणि इथे ओके करणार आहे. तर ओके केल्यानंतर आपल्याला ॲक्शन करायची. त्यासाठी आपल्याला इथे आता आपल्याला अंडूचं काही ऑप्शन नाही आहे आणि इथे डाटा तसा आणता येणार नाही. आपल्या ओरिजिनल याच्यातून आपण डाटा घेणार आहोत. आता इथे हा डाटा आपण कॉपी केला आणि आपण इथे पेस्ट केला तर हा डाटा आपला आला. आता आपण परत मॅक्रोला जाणार आहोत आणि स्टॉप रेकॉर्डिंग करणार आहोत. रेकॉर्डिंग स्टॉप झाली. आपल्या 2 ॲक्शन झालेले आहेत. एक तर पहिला मॅक्रो 1 जो आहे तो डाटा डिलीट करण्यासाठी झाला. पुन्हा दुसरा मॅक्रो जो आहे तो डाटा डिलीट झालेला डाटा ॲड करण्यासाठी झाला. इथे आता व्ह्यू मॅक्रोला गेलो तर मॅक्रो 1 आणि मॅक्रो 3 असे 2 नावाने मॅक्रो दिसतात आपल्याला. आता यातला पहिला मॅक्रो आपण वापरणार आहोत कारण इथे मॅक्रो व्ह्यू केल्यानंतर आपल्याला मॅक्रो 1 सिलेक्टेड दिसतो. तर तो आपण वापरणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, Ctrl+Q हे प्रेस करायचे. Ctrl+Q. आपला डाटा डिलीट झाला. आता डिलीट झालेला डाटा परत आणण्यासाठी आपल्याला इथे अंडू वगैरे काही करता येत नाही. अंडू रिडू आपल्याला ऑप्शन्स नाही आहेत. मग परत व्ह्यू मॅक्रो केलो आणि इथे दुसरा मॅक्रो आपण जो रेकॉर्ड केलेला आहे मॅक्रो 3 तो सिलेक्ट केला आणि आता आपण Ctrl+Shift+M प्रेस केलं. जे दुसऱ्या मॅक्रोसाठी कीज वापरल्या होत्या. Ctrl+Shift+M हे केल्यानंतर आपला डाटा परत आला. अशा प्रकारे आपण मॅक्रोचा उपयोग आपण करू शकतो. आता थोडं पुढे जाऊया. बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो किंवा आपल्याला स्वतःलाही प्रश्न निर्माण होतो की हे जे एक्सेल शीट आहे हे खूप मोठे आहे असं म्हटलं जाते, परंतु हे किती मोठे किंवा याच्यात किती ओळी आहेत ते पाहायचं असेल तर आपल्याला शेवटच्या ओळीपर्यंत कसं जाता येईल. तर इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की तुम्हाला तुमच्या ह्या शीटमध्ये किती ओळी असतात, एक्सेल शीटमध्ये किती ओळी असतात आणि शेवटच्या ओळीपर्यंत कसे पोहोचाल. तर त्यासाठी आपण एक नवीन शीट घेतलेलं आहे आणि ह्या शीटमध्ये A1 हा सेल सिलेक्ट केलेला आहे. इथे कंट्रोल हे बटन कीबोर्डवरचं, कंट्रोल हे कीबोर्डवरचं बटन प्रेस करा आणि डाऊन ॲरो प्रेस करा. आपण शेवटच्या ओळीपर्यंत येऊन पोचलेलो आहे. तर ही शेवटची ओळ किती आहे, 10,48,576वी ओळ आहे. तर आपण असं शेवटच्या ओळीपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आता परत जायचं तर काय करावं लागेल, त्यासाठी परत कंट्रोल प्रेस करा आणि अप ॲरो ही की प्रेस करा. परत पूर्ववत पहिल्या सेलमध्ये आलेलो आहोत. हाच प्रश्न ह्या शीटमध्ये किती कॉलम्स आहेत, किती कॉलम आहेत असं विचारलं जातं किंवा शेवटच्या कॉलमचं नाव काय आहे. आता कॉलम जे आहेत त्या कॉलमची नावं काय आहेत पहा. ABCD म्हणजे अल्फाबेटनी सुरू झालेली नावं आहेत. ती पुढे पुढे कशी बदलत गेलेली आहेत आणि शेवटच्या कॉलमचं नाव काय आहे हे जर पाहायचं असेल तर पुन्हा आपण हा A1 सिलेक्ट केलेला आहे सेल. कंट्रोल प्रेस करा, फॉरवर्ड ॲरो प्रेस करा. आपण शेवटच्या सेलला आलो आहोत. शेवटचा सेल आहे XFD असा सेल आहे पहा. हा शेवटचा सेल आलेला आहे, शेवटचा कॉलम आलेला आहे. हा शेवटचा कॉलम आलेला आहे आणि हा शेवटचा कॉलम. इथे कॉलम्स आहेत आपले 16,384. तर इथून परत मागे जायचं असेल तर कंट्रोल प्रेस करा आणि बॅक ॲरो प्रेस करा. A1 सेलमध्ये आपण आता ह्याच गोष्टी आपल्याला किती ओळी आहेत आणि किती कॉलम आहेत हे पाहायचं असेल तर आपल्याला इथे क्लिक करावं लागेल आणि प्रेस करून ठेवा. हे मोठे करा जरा आणि इथे प्रेस करून ठेवा. पहा पहिल्या ओळी दाखवल्या 10,48,576 आर म्हणजे ओळी आणि 16,384 सी म्हणजे कॉलम असं आपल्याला इथे पण दिसतं.
परंतु आपण शेवटच्या ओळीपर्यंत कसं पोहोचाल किंवा शेवटच्या कॉलम मध्ये कसं पोहोचाल हे पाहण्यासाठी आपल्याला कंट्रोल प्लस एरो कीचा वापर करावा लागला. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो. पण आता हे पूर्ववत करून ठेवूया. अजून थोडी माहिती पुढे पाहूया. हा जो एक शेल आहे, हा एक शेल किती मोठा करू शकतो आपण, त्याला काहीतरी लिमिट असेलच ना. हा शेल मोठा करायचा असेल, त्याची रुंदी वाढवायची असेल, म्हणजे थोडक्यात मोठा म्हणजे रुंदी पहिल्यांदा पाहूया आपण. तर ती रुंदी पाहिजे असेल तर आपल्याला इथे क्लिक करावं लागेल आणि प्रेस करून ठेवून हा पुढे सरकावा लागेल. आता पुढे जायला आपल्याला अजून हे थोडं छोटं करावं लागेल. झूम छोटं करावं लागेल, लहान करावं लागेल. आपण अजून पुढे जाऊया, कुठपर्यंत जाता येते पाहूया आपण. आता पुढे जात नाहीये, आता पुढे जात नाहीये पहा. तर हा शेल पहा, आपला इथे प्रेस करून ठेवल्यावर दिसते 1789 पिक्सेल्स इतकी ह्या एका शेलची रुंदी वाढवू शकतो. 1789 पिक्सेल. मग रुंदी वाढवली, पण हाईट किती असू शकतो आता आपल्याला कळलं. इथे 1789 पिक्सेल अशी रुंदी आहे. मग हाईट वाढवायची असेल तर आपल्याला इथे यावं लागेल आणि हाईट पाहायची आपल्याला. हाईट इथपर्यंत वाढू शकते पहा, काय 545. याच्या पुढे हाईट वाढत नाहीये. परत करून पाहिलं पण हाईट वाढत नाही. तर जी आहे हाईट 545 पिक्सेल असं आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज काही टिप्स किंवा ट्रिक्स पाहिलेल्या आहेत, ज्या आपल्याला एक्सेलमध्ये काम करत असताना सतत उपयोगी पडणाऱ्या आहेत. अशाच काही टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी पुन्हा आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.